आपण प्रभाग 19 मध्ये उभे आहोत आणि वसई विरार शहर महानगरपालिकेची जी आता चाललेल्या घडामोडी आहेत आणि ग्राउंड लेवलला काय रिपोर्ट आहे तर आपण काही इथले जे रहिवासी आहेत त्यांच्याबरोबर जाणून घेणार आहोत। सर, आपका नाम क्या है? यहाँ नालासोपारा वसई विरार महानगरपालिका जो चुनाव है, अपन 19 प्रभाग में खड़े हैं। अब क्या इधर का माहौल क्या है, कौन चुन के आएगा, ऐसा आपको क्या लगता है? नमस्कार, मेरा नाम जीतू यादव है और मैं 2007 से डोंगरीपाड़ा में रह रहा हूँ। आज तक जो भी हुआ है यहाँ पे हमारे दीपक कामले ने हम लोग को सपोर्ट किया है और आज हमारी जो सीट आई थी वो दूसरे को दिया गया। हमको यही तकलीफ है कि जो बंदा 35 साल से हम लोग के साथ में है उसको सीट मिलनी चाहिए थी, लेकिन ये सीट किसी और को दे दिया गया। ठीक है, कोई बात नहीं, लेकिन ये आदमी ना इतना राजा है ना ये है, लेकिन गरीब के हिसाब से वो अपने लोग के साथ में रहता है। उन्हें को यही बोलना है कि उसकी सीट आनी चाहिए, बस मैं यही आपसे बोल रहा हूँ। उनके तरफ से कौन खड़ा है? उनकी तरफ से शीतल, दीपक कामले, उनकी लड़की है जो हमारे सपोर्ट में है और हम लोग अपनी तरफ से फुल कोशिश करेंगे, आपस में चंदा लगा के कुछ भी जो भी है उसको लाएंगे और अपना हक से लाएंगे उसको। ये नहीं कि किसी के कहने पे लाएंगे, अपना इतना विश्वास है, अपने गांव का विश्वास है कि उसको लेके ही आएंगे। और यहाँ पे कुछ समस्या उनको यहाँ जो भी रात को 12 बजे या कुछ भी अगर होता है, हॉस्पिटल या पुलिस या कुछ भी, तो पूरा रात को दीपक कामले को ही फ़ोन करते हो, वही आते हैं हमारे बीच में। बाकी आज तक कोई आया भी नहीं और मैंने 5 साल से तो अपने नगर सेवक को भी नहीं देखा है जो यहाँ का नगर सेवक कौन है। हमने बस दीपक कामले को ही देखा जो अपने लिए आते, और अपने लिए नगर सेवक 35 साल से वही थे और आज भी अपने नगर सेवक वही रहेंगे। बस तुम्ही काय सांगाल? बोला दादा, काय बोलणार? माझं नाव विक्रम कांबळे। आम्हाला ही सीट आमची आणायचीच आहे, त्यासाठी काय प्रयत्न करताय तुम्ही? त्यासाठी आमचे प्रयत्न चालूच आहेत। आम्ही डोर टू डोर विजिट करतोय, सगळ्यांना आमची निशाणी दाखवतो। आम्हाला रस्ते, गटर, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या। नक्कीच। और कोई ज़्यादा बात करना है? नहीं, मुझे यही बोलना है कि हमें अपने गांव को सबसे पहला करना है, बाकी लोगों को बाद में देखना है। क्योंकि हम यूपी से रहने के बाद भी हमको दीपक कामले ने बहुत सपोर्ट किया यहाँ पे, तो पहला हम उसको ही वोटिंग करेंगे, बाद में किसको करना है हम करेंगे। हम सबके साथ में दादा ने पहले ये भी बोला था कि अपने दिल में सिटी है, सिटी से अपने को नाराजगी नहीं है, लेकिन पहला हमारे लिए दीपक कामले हैं, उसके बाद हम सिटी को वोट देंगे। ये नहीं कि हम किसी को वोट नहीं देंगे। दादा ने सबको बोला है पहला बटन सफरचंद का दबाओ, उसके बाद सिटी को तुमको जो जिसको देना है दो, हम किसी को रोकेंगे नहीं, सबका हक बनता है वोटिंग देने का। नक्कीच। आता आपण प्रभाग 19 मध्ये उभे होतो आणि काही नागरिकांच्या आपण ज्या समस्या जाणून घेतल्या आहेत आणि काही लोकांनी प्रचाराच्या दिशा ज्या काही आहेत त्या आम्ही समजून सांगितलेल्या आहेत। आणि पहिली जी वोटिंग करायची आहे ते दीपक कांबळे यांची मुलगी शीतल कांबळे जे आहे त्यांना करायची आहे असं त्या सांगतात। आणि आमच्यासाठी रात्रंदिवसभर हे दादा उभे आहेत। काय सांगाल बंधू? आपलं नाव? माझं नाव शिकले, आमचं वोट शीतलताईला वोट। दादा काय बोलताय? नमस्कार, माझं नाव अजय दीपक कांबळे। शीतल ही माझी लहान बहीण आहे, पण माझे जे वडील आहेत त्यांनी जे समाजकार्य केलेलं आहे, लोकसेवा केलेली आहे, त्यांनी कधी रात्रीचा वेळ नाही बघितला। 2 वाजले, 4 वाजले, सकाळ झाले, पूर्ण वेळ त्यांनी त्यांचा समाजसेवा केलेला आहे। पूर्ण म्हणजे त्यांचं आयुष्य समजा समाजसेवेसाठीच गेलेलं आहे, तर त्यांच्या समाजसेवेचं फळ आम्हाला नक्कीच मिळणार आणि आमची शीतल दीपक कांबळे निवडून येणार। शीतलताई ही तुमची लहान बहीण आहे आणि तुम्ही पाहताय की ह्या वर्षी येणाऱ्या महानगरपालिकेला नगरसेवक म्हणून त्याला बनवायचे आहे। कशा पद्धतीने तुम्ही वातावरण निर्मिती केली आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही प्रचार करताय? प्रचार आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन करत आहेत आणि त्यांचा आम्हाला प्रतिसाद आहे, कारण आमच्या वडिलांनी तसे कामं केलेले आहेत, लोकसेवा केलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही 100% सांगतो आम्ही निवडून येणार। लोकांना काय आवाहन कराल तुमच्या लाडक्या बहिणीला निवडून आणण्यासाठी? कसं मतदान करण्यासाठी? मतदान करण्यासाठी असं आवाहन करणार की जी आजपर्यंत कामं रखडलेली आहेत याच्या अगोदर आम्ही खूप जणांना निवडून दिलेलं आहे, त्यांनी पण काय एवढी कामं केलेली नाहीत, जी कामं रखडलेली आहेत ती देणार। धन्यवाद। पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।